वैष्णवी हगवणेचा शवविच्छेदन अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती। गळफासाच्या आणि मारहाणीच्या खुणा वैष्णवीच्या शरीरावर। वैष्णवीचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचाही अंदाज। वैष्णवीच्या आई वडिलांना आता 9 महिन्यांच्या नातवाची चिंता। पिस्तुलीचा धाक दाखवत निलेश चव्हाणनं बाळाचा ताबा देण्यास नकार दिल्याचा अनिल कसपटेंचा दावा। वैष्णवी आत्महत्या प्रकरणात कोर्टाकडनं 3ही आरोपींना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी। राजेंद्र हगवणे अजूनही फरार, तर हगवणेंनी हुंड्यात घेतलेली फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा पोलिसांकडनं जप्त। यवतमाळमध्ये मुख्याध्यापिका पत्नीनं केली शिक्षक पतीची हत्या। विद्यार्थ्यांच्या मदतीनं जाळला मृतदेह। चौसाळा जंगलात जळालेला मृतदेह सापडला। राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ। शेती पिकांचं मोठं नुकसान। मुंबई पुण्यासह नाशिकचीही दाणादाण। पुढचे 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा। सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र यायला तयार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। आता निर्णय राज ठाकरेंनी घ्यायचा आहे। ठाकरे एकत्र यावेत यासाठी सकारात्मक। अनिल परब यांचं मोठं विधान। 15,000च्या ड्रोनसाठी 15 लाखांचे मिसाईल्स का डागले? ऑपरेशन सिंदूरवरनं काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा सवाल। तर मूर्खांना आपण उत्तर देत नाही म्हणत मुख्यमंत्र्यांनी फटकारलं। पाकिस्तान हायकमिशनच्या संपर्कात असल्याची यूट्यूबर ज्योती मल्होत्राची कबुली। चॅनलचे लाईक्स वाढवण्यासाठी हेरगिरीच्या जाळ्यामध्ये अडकल्याचीही माहिती। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांविरोधात मोठी कारवाईत 30 माओवाद्यांचा खात्मा। तर 6 कोटींचं बक्षीस असलेला माओवादी बसव राजू सुद्धा ठार। पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडनं कारवाईबाबत कौतुक। नाशिकमधील जिंदाल कंपनीला लागलेली आग पुन्हा भडकली। कंपनीच्या प्लांटमध्ये आग पसरण्याची भीती। अग्निशमन दलाकडनं आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू। आणि दिल्लीहून श्रीनगरला निघालेल्या इंडिगोच्या विमानावरती वीज कोसळली। विमानातल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। सुरक्षित लँडिंग केल्यानं मोठा अनर्थ टळला।